हॅलो. आज आपण धातूंच्या ऑक्साईडचे धातूंमध्ये रूपांतर करायचे कोणते वेगवेगळे मार्ग आहे आणि कोणत्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्या बघूया. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण शुद्ध धातू त्यांच्या धातुकांपासून कसे काढायचे याबद्दल शिकणं सुरू ठेवूया. याच्या 4 पायऱ्या हे आपल्याला माहिती आहे. आणि यामधली पहिली पायरी आहे ती म्हणजे धातुकांचे संवर्धन. म्हणजेच जेव्हा आपल्याला धातुक मिळतं तेव्हा आपण त्यातून धातूंच्या संयुगांना अशुद्धीपासून वेगळं करतो. आणि जर धातूंचं संयुग हे सल्फाइड किंवा कार्बोनेटच्या रूपात असेल तर आपण प्रथम त्याला धातूच्या ऑक्साइड मध्ये रूपांतरित करतो. आणि दुसऱ्या पायरीमध्ये हेच होतं. सल्फाइड साठी आपण भाजणे किंवा रोस्टिंग नावाची प्रक्रिया वापरतो आणि कार्बोनेट साठी आपण निस्तापन किंवा कॅल्सिनेशन नावाची प्रक्रिया वापरतो, जेणेकरून यांचं ऑक्साइड मध्ये रूपांतर होईल. आणि एवढं केल्यानंतर पुढची प्रक्रिया आहे ती म्हणजे धातूचे क्षपण किंवा रिडक्शन टू मेटल. आता आपल्याकडे धातूचा ऑक्साइड आहे आणि आपल्याला त्यातून धातू वेगळा करायचा आहे. याचाच अर्थ आपल्याला त्याच्यामधून ऑक्सिजन वेगळं काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला धातूच्या ऑक्साइडचे क्षपण करून ऑक्सिजन वेगळा करायचा आहे आणि आपल्याला त्यातला फक्त धातू हवा आहे. सगळ्यात पहिले आपण बोलूया कमी अभिक्रियाशील धातूंबद्दल, जसं की पारा किंवा मर्क्युरी आणि चांदी किंवा सिल्वर. ही संयुगे सहजासहजी अपघटित होतात. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर हे दोन्ही धातू धातूंच्या अभिक्रियाशीलतेच्या श्रेणीमध्ये सगळ्यात खाली येतात, बरोबर. इथे चांदी आहे आणि इथे पारा आहे. त्याच्यामुळे हे लवकर अपघटित होतात आणि शेवटी आपल्याला धातू मिळतो आणि ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. त्यामुळे कमी अभिक्रियाशील धातूंचे ऑक्साइड फक्त गरम करून किंवा त्यांना उष्णता देऊन धातूमध्ये रूपांतरित होतात. आता आपण मध्यम अभिक्रियाशील धातू जसं की जस्त, मॅंगनीज आणि लोह यांच्या ऑक्साइड बद्दल बोलूया. तर हे धातू मध्यम अभिक्रियाशील का आहेत? कारण ते सहजपणे रूपांतरित होत नाही. त्यांचं रूपांतर करण्यासाठी आपल्याला विस्थापन अभिक्रियेचा किंवा डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा उपयोग करावा लागतो. याचा अर्थ आपल्याला एखाद्या धातूसारखा क्षपणक किंवा रिड्युसिंग एजंट निवडावा लागतो जो या धातूच्या ऑक्साइड मधल्या धातूपेक्षा जास्त क्रियाशील असेल. म्हणजेच तो जास्त क्रियाशील घटक त्या धातूच्या ऑक्साइड मधल्या धातूला विस्थापित करेल आणि तीच आहे विस्थापन अभिक्रिया. जसं इथे आपण कार्बन वापरू शकतो. कार्बन हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी खूपच उत्सुक असतो आणि तो या संयुगापासून ऑक्सिजनला वेगळं काढतो आणि म्हणूनच हा इथे क्षपणक म्हणून काम करतो. आता जर आपण मॅंगनीज बद्दल बोलत असू तर त्याचा ऑक्साइड ॲल्युमिनियम सोबत अभिक्रिया करतो. ॲल्युमिनियम हा मॅंगनीज पेक्षा जास्त क्रियाशील आहे आणि हा विस्थापन अभिक्रिया दाखवतो आणि आपल्याला मॅंगनीजचा धातू मिळतो. ही अभिक्रिया इतकी उष्मादायी आहे किंवा इतकी एक्झोथर्मिक आहे की यातून तयार होणारा मॅंगनीज आपल्याला वितळलेल्या अवस्थेत मिळतो. आणि याचप्रमाणे फेरिक ऑक्साइड सोबत याची सुद्धा अभिक्रिया ॲल्युमिनियम सोबत होते, ज्यामुळे खूप उष्णता निर्माण होते आणि ज्यामुळे आपल्याला लोखंड किंवा आयन हे वितळलेल्या स्वरूपात मिळतं. आता या क्षपण अभिक्रियांमधून खूप मोठी उष्णता निर्माण होते आणि धातू आपल्याला वितळलेल्या स्वरूपात मिळतो. अशा अभिक्रियांना आपण थर्मिट अभिक्रिया म्हणतो. आणि हा धातू आपल्याला वितळलेल्या अवस्थेत मिळत असल्यामुळे याचा उपयोग शस्त्रांच्या वेल्डिंगसाठी केला जातो, विशेषतः रेल्वे रुळांना जोडण्यासाठी जिथे लोखंडाचं वेल्डिंग केलं जातं. आता पुढे आपण जास्त अभिक्रियाशील धातू जसं की सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम यांच्याबद्दल बोलूया. यांचे ऑक्साइड्स कार्बन किंवा अन्य क्षपणकांनी सहजपणे रूपांतरित होत नाही, कारण ऑक्सिजन आणि या धातूंमध्ये खूप प्रबल बंध असतात. त्यामुळे यांचं रूपांतरण करण्यासाठी आपल्याला विद्युत ऊर्जेची किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीची आवश्यकता असते आणि आपण यांच्यासाठी विद्युत अपघटन किंवा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन वापरतो. आपण याच्यासाठी ॲल्युमिनियमचं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ आपल्याला ॲल्युमिनियम ऑक्साइड मधून ॲल्युमिनियम जर वेगळा करायचा असेल तर आपल्याला त्याच्यातलं ऑक्सिजन बाहेर काढून टाकावं लागेल आणि यासाठी आपण विद्युत ऊर्जा किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतो. यासाठी आपण एका भांड्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साइड हा वितळलेल्या अवस्थेत घेतला आहे आणि यात आपण विद्युत ऊर्जा पुरवतो, ज्यामुळे तो आयन्स मध्ये अपघटित होईल, जे आहेत ॲल्युमिनियमचे धन 3 प्रभार असलेले आयन आणि ऑक्सिजनचे ऋण 2 प्रभार असलेले आयन. आता जेव्हा आपण विद्युत ऊर्जा पुरवतो तेव्हा आपल्याला 2
विद्युत अग्रे लागतील जे बॅटरीच्या धन आणि ऋण टोकांना जोडलेले असतील. हा धन असलेला आयन म्हणजेच ॲल्युमिनियमचा आयन हा ऋणाग्राकडे किंवा कॅथोडकडे आकर्षित होईल. म्हणजेच हा धातू इलेक्ट्रॉन घेऊन ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये रूपांतरित होईल आणि ऋणाग्रावर जमा होईल. याचप्रमाणे हा ऋण असलेला आयन म्हणजे ऑक्सिजनचा हा धनाग्राकडे आकर्षित होईल आणि ऑक्सिजन वायूचे रेणू तयार करेल आणि हा ऑक्सिजन वायू या द्रवणामधून बाहेर पडेल. अशा प्रकारे विद्युत ऊर्जा देऊन आपण ॲल्युमिनियमची संयुगे ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन मध्ये रूपांतरित करू शकतो. असंच आपण सोडियमचं दुसरं उदाहरण घेऊया जे आहे सोडियम क्लोराईड. याचं रूपांतरण करण्यासाठी देखील विद्युत ऊर्जा घेऊया. यासाठी हा सोडियम क्लोराईड आपण वितळलेल्या अवस्थेत घेऊ आणि हा अपघटित होईल सोडियम आणि क्लोराईडच्या आयन्स मध्ये. आता हा धन आयन म्हणजेच सोडियम हा ऋणाग्राकडे किंवा कॅथोडकडे आकर्षित होईल आणि एक इलेक्ट्रॉन स्वीकारेल ज्यामुळे तो सोडियम अणूमध्ये रूपांतरित होईल आणि हा सोडियम धातू ऋणाग्रावर जमा होईल. म्हणजेच क्लोराईडचा आयन त्याचा इलेक्ट्रॉन सोडण्यासाठी धनाग्राकडे आकर्षित होईल ज्यामुळे त्याचा क्लोरीनचा अणू तयार होईल आणि ते एकत्र येऊन क्लोरीन वायूचा रेणू तयार करतील. अशा प्रकारे आपण विद्युत ऊर्जेचा उपयोग करून या संयुगांचे रूपांतरण करू शकतो. यालाच आपण विद्युत अपघटन किंवा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन असं म्हणतो. म्हणजेच धातूंचे क्षपण करण्याच्या 3 प्रक्रिया आहेत. कमी अभिक्रियाशील धातूंसाठी फक्त गरम करणे किंवा हिटिंग, मध्यम अभिक्रियाशील धातूंसाठी विस्थापन अभिक्रिया किंवा डिस्प्लेसमेंट रिएक्शन ज्याच्यात आपण क्षपणक किंवा रिड्युसिंग एजंट्स वापरतो, आणि जास्त अभिक्रियाशील धातूंसाठी विद्युत अपघटन किंवा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. अशा प्रकारे आपण धातुकांपासून धातूंची संयुग वेगळी केली आणि त्यातल्या अशुद्धी वेगळ्या केल्या. त्यानंतर त्या संयुगांचे धातूंच्या ऑक्साईड मध्ये रूपांतरण केले आणि धातूंच्या ऑक्साईड पासून धातू मिळवले. परंतु हा धातू अजूनही शुद्ध नाही, त्यात अजूनही काही अशुद्धी आहे, जसं की काही रसायने आहेत जी आपल्याला काढून टाकावी लागतील आणि यासाठी आपण धातूंचं शुद्धीकरण करतो. याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.